मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 56 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण फिजिक्सचा मोशन हा टॉपिक सुरू करतो आहे, गती. या टॉपिकमध्ये आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट पाहिजेत फिजिक्सशी रिलेटेड. सुरुवात करण्याआधी बघा, आपल्या आधीचे काही फिजिक्सचे लेक्चर झालेले होते, ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी सगळ्यात सुरुवातीला लाईट कव्हर केलेला आहे, नंतर साऊंड कव्हर केलं आहे, त्याच्या पुढे जाऊन आपण फिजिकल क्वांटिटीज वगैरे हा पार्ट घेतलेला आहे. आता इकडे जेव्हा आपण पुढे अभ्यासतो ना काही पार्ट, जसं की याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत आपले, हे मोशन आहे, लॉज ऑफ मोशन्स आहेत, हे आपल्या ह्या 2 लेक्चर्समध्ये कव्हर होईल. आणि याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण आधी हे पूर्ण आधी कव्हर करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण टॉपिक वाईज प्रॉब्लेम्स घेऊयात. अशा पद्धतीने तो सिक्वेन्स राहील, ठीक आहे. सो बघा, मोशनला स्टार्ट करण्याआधी आपण जे काही बेसिक फिजिक्स याआधी अभ्यासले, जसं की फिजिक्स म्हणजे काय, आपण फिजिक्समध्ये नेमका स्टडी कशाचा करतो, आपण फिजिक्सला डिफाईन कसं करतो, आपण काय अभ्यासलं होतं की फिजिक्स म्हणजे काय. फिजिक्स हा नाही का स्टडी आहे कशाचा, मॅटर आणि एनर्जी या दोघांचा स्टडी. म्हणजेच मॅटर म्हणजे काय, आता आपलं हे ऑलरेडी आधी डिस्कस करून झालेलं आहे, म्हणजे द्रव आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा, या दोघांचा अभ्यास आणि या दोघांमध्ये असलेल्या इंटरॅक्शनचा स्टडी करणं म्हणजे आपण म्हणतो फिजिक्स. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपण जेवढे काही नॅचरल फेनॉमेनॉन आहेत, म्हणजेच जेवढ्या काही नैसर्गिक घटना आहेत, जेवढ्या काही नैसर्गिक घटना आहेत, जेवढे काही नॅचरल फिनॉमेनॉन आहेत, त्या सगळ्याचा स्टडी करतो आपण फिजिक्समध्ये. मग त्याच्यामध्ये काय काय येतं, जसं की सुरुवातीलाच आपलं याच्यावरती डिस्कशन झालेलं होतं, पण हा मुद्दा इथे पुन्हा रिपीट करण्याचं रिझन हे, कारण जेव्हा आपण मोशनमध्ये वेगवेगळ्या टर्म्स अभ्यासतो ना, जसं की डिस्टन्स आहे, अंतर आहे, वेग आहे, वेलॉसिटी आहे, किंवा इतर आपल्याला ॲक्सिलरेशन, त्वरण, हे जे काही पुढे जाऊन टर्म्स पाहिजेत, तेव्हा त्या स्केलर क्वांटिटीज आहेत, वेक्टर क्वांटिटीज आहेत, हे माहीत असणं गरजेचं आहे. सो मग एकदा ते आपलं बरंच आधी झालेलं आहे, सो आपण ते एकदा इकडे रिवाईज करतोय. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्समध्ये आपण जेव्हा नॅचरल फेनॉमेनॉन्सचा स्टडी करतो, मग तिकडे नेमका स्टडी कोणता येतो, तर अर्थात साऊंड आहे, साऊंडचं प्रोडक्शन आहे, साऊंडचं ट्रान्समिशन आहे, लाईटचं प्रोडक्शन आहे, लाईटचं ट्रान्समिशन आहे, बरोबर आहे, म्हणजे लाईटचं रिफ्लेक्शन, अशासारखे वेगवेगळे, म्हणजे जसं की पाऊस पडतोय, कोणत्याही नॅचरल घटना असू द्या, त्या सगळ्याचा स्टडी आपण करतोय फिजिक्समध्ये. किंवा एखादं कोणती तरी क्वांटिटी आहे, आपण क्वांटिटीजचा स्टडी केला, ज्याच्यामध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज अभ्यासलं, त्या फिजिकल क्वांटिटीजना म्हणजेच भौतिक राशी आपण अभ्यासल्या आहे, बरोबर. मग या फिजिकल क्वांटिटीज किंवा ज्या भौतिक राशी आहेत, म्हणजे अशा नाही का अशी एखादी वस्तू किंवा अशी एखादी नाही का सबस्टन्स, एखादा ऑब्जेक्ट किंवा असं काहीही की आपण ज्याला मेजर करू शकतो आहे, बरोबर. मग या फिजिकल क्वांटिटीजना आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं, दोघांमध्ये ग्रुपिंग केलेलं होतं. कोणते 2 होते, पहिलं होतं स्केलर क्वांटिटी, म्हणजेच ज्यांना आपण अदिश राशी असं म्हणतो, आणि दुसऱ्या होत्या वेक्टर क्वांटिटी, म्हणजेच ज्यांना आपण सदिश राशी असं म्हणतो. आहे इथंपर्यंत क्लिअर. मग हे अदिश किंवा स्केलर क्वांटिटी म्हणजे या क्वांटिटीजना किंवा या फिजिकल क्वांटिटीजना, या भौतिक राशींना एक्सप्रेस करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडची गरज असते. मॅग्निट्यूड म्हणजे आपण त्याला म्हणतोय परिमाण आहे, बरोबर. आणि वेक्टर क्वांटिटीज ज्या आहेत, ज्यांना आपण सदिश राशी असं म्हणतोय, यांना एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड सोबत आपल्याला दिशासुद्धा गरजेची असते, डिरेक्शनसुद्धा गरजेची असते. म्हणजेच परिमाण प्लस डिरेक्शन म्हणजे दिशा, या दोघांची गरज असते. आता अशा क्वांटिटीज तेव्हा आपण तिथे नाही का एनलिस्ट केलेल्या होत्या, त्या लक्षात असू द्या, त्या पाठ असू द्या, कारण विचारू शकतात, ते तर खूप बेसिक गोष्टी आहेत, तर आता आपल्याला माहीत हवे की स्केलर क्वांटिटी कोणत्या आहेत, वेक्टर क्वांटिटीज कोणत्या आहेत, अदिश राशी आणि सदिश राशी कोणत्या आहेत, या दोघांमधला डिफरन्स क्लिअर झाला. फिजिकल क्वांटिटीजमध्ये कोणत्या कोणत्या येतात, फॉर एक्झाम्पल जर सांगितलं लेंथ आहे, म्हणजे हे पेन आहे, या पेनची लेंथ किती आहे, काही आहे 10 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर आहे,
ठीक आहे ना. ही झाली लेंथ. मग आपण ज्यांना नंबर्समध्ये एक्सप्रेस करतो ना त्याला आपण क्वांटिटीज असं म्हणतो, की अशी कोणतीही गोष्ट जिला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला नंबरची, अंकाची गरज असते त्यांना आपण म्हणतोय क्वांटिटीज. बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटीज आणि अजून आपण यांना याचे नाही का आपण युनिट्स, सिस्टीम ऑफ युनिट्स पाहिलेल्या होत्या. CGS पद्धत पाहिलेली होती, MKS पाहिलेली होती आणि आता युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे ती SI युनिट सिस्टीमसुद्धा आपण पाहिलेली होती. ठीक आहे. आणि इकडे आता जेव्हा ना आपण पुढे या टर्म्स अभ्यासू तेव्हा आपल्याला ते SI युनिट, CGS युनिटसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. क्लिअर इथंपर्यंत. स्केलर आणि वेक्टर. वेक्टर म्हणजे काय आलं का, की डिरेक्शन जिथे जिथे असेल तिथे तिथे त्या क्वांटिटीजना आपण वेक्टर असं म्हणतो. आणि फॉर एक्झाम्पल फोर्स ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये फोर्स इन डिटेल डिस्कस करणार आहे. या फोर्सला डिरेक्शनची गरज असते, सो आपण ती या वेक्टरनी दाखवतो, F वेक्टर, किंवा आपण फक्त F डॅश असं सुद्धा दाखवू शकतो, F वेक्टर. क्लिअर आहे इथंपर्यंत. आता जाऊयात पुढच्या याच्याकडे, ते म्हणजे मोशन. मोशन म्हणजे काय, मोशन आपण कशाला म्हणतो, किंवा गती म्हणजे काय. मोशन म्हणजे अशी एखादी पोझिशन. ठीक आहे. म्हणजे कोणतंही एखादं ऑब्जेक्ट असेल आणि त्या ऑब्जेक्टची जी बदलणारी पोझिशन असते. म्हणजेच इन शॉर्ट जर का टेक्निकल डेफिनेशन सांगायची झाली तर आपण कशी सांगतो, की बघा एखाद्या वस्तूची सभोवतालच्या वातावरणाशी बदलणारी जी स्थिती असते तिला आपण काय म्हणतोय, मोशन असं म्हणतोय. म्हणजेच इन शॉर्ट द फेनॉमेनॉन ऑफ चेंज ऑफ पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. पोझिशन ऑफ चेंज ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजेच एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी सापेक्षपणे स्वतःची काय बदलणं, पोझिशन किंवा स्वतःची स्थिती, स्वतःची अवस्था बदलणं. म्हणजे ती आता या आपण नाही का, आता फॉर एक्झाम्पल असं तर कळणार नाही आहे, आपण एक्झाम्पल्सच्या थ्रू समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा आपण एखादी, ठीक आहे, एखादी कार आहे, एखादी बाईक आहे, ठीक आहे, रोडवरती उभी आहे. ठीक आहे. तिने काय केलं, नंतर पोझिशन चेंज झाली, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झाली, मूव्ह झाली. म्हणजे इथे एखादं ऑब्जेक्ट आहे ते इथून इथंपर्यंत गेलं. या T टाईमला T0 आहे. बरोबर आहे. T1 टाईम नंतर ती या A या ठिकाणावरून B या ठिकाणी गेली. म्हणजे तिची काय झाली, पोझिशन चेंज झाली, स्टेट चेंज झाली आहे. बरोबर. तिची पोझिशन चेंज झाली, तिची अवस्था बदलली, ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेली. आणि याच ही जी कन्सेप्ट आहे, हे जे फेनॉमेनॉन आहे त्याला आपण मोशन असं म्हणतो. मग ही जी मोशन आहे ती डिपेंड कशावर असते, सगळ्यात पहिलं तर ती टाईमवरती डिपेंड असते. म्हणजे एका ठराविक वेळेमध्ये ते किती कुठून कुठे पोचते आहे. बरोबर. पहिलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, की मोशन जेव्हा आपण अभ्यासत असतो तेव्हा ती अजून ऑब्झर्वरवरती सुद्धा डिपेंड असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, की आपण रोडवरती किंवा एखाद्या बस स्टॉपवरती उभे आहोत. ठीक आहे ना. बाजूनी 3 कार चाललेल्या आहेत. किंवा कन्सिडर करा की आपण इथे या A या कारमध्ये आहे. ठीक आहे. इथेच आता हा रोड आहे असं आपण कन्सिडर करू. इथे आपल्या पुढे कार चाललेली आहे, B ही आहे. बरोबर. आणि इकडे आपल्याच सोबत एक बाईक चाललेली आहे. आता ही असं बाईक आहे असं समजा, बाईकचे व्हील्स आहेत असं समजा, बाईक आहे असं. ठीक आहे ना. ही कार आहे, ही साईडला बाईक चालली, इकडे समोर एखादं कोणतंही वाहन आहे, कोणतंही व्हेकल आहे ते चाललेलं आहे. आपण 80 नको फारच होईल नाही का, 60च्या स्पीडनी चालू आहे. हे सुद्धा 60च्या स्पीडनीच चाललेले आहेत. इकडे जे आहे ते चालू आहेत 80च्या स्पीडनी. ठीक आहे. आणि समजा इथे कोणीतरी आहे, बस स्टॉप आहे असं समजूयात. इकडे कोणीतरी बसलेलं आहे, एखादी XYZ व्यक्ती, ती तिच्या रेस्ट पोझिशनला आहे. म्हणजे तिची पोझिशन चेंज होते का, नाही होत आहे, ती त्याच पोझिशनला बसलेली आहे. मग आपण या 60च्या स्पीडनी मूव्ह करतोय. इथे हा बाईकवाला जो आहे तो सुद्धा 60च्याच स्पीडनी पुढे चालला आहे. मग या दोघांना, म्हणजे इथे A नाव दिलं, याला आपण C नाव दिलं, तर A आणि Cला दोघांचं स्पीड जे आहे ते कसं वाटणार आहे, सारखं वाटणार आहे. म्हणजे ते नाही, त्यांच्या स्पीडमध्ये काही चेंज होत नाही आहे, त्यांचं स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. पण इथे बसणाऱ्या व्यक्तीला ते मूव्ह होताना दिसत आहेत आहे. बरोबर. म्हणजे त्यांची पोझिशन चेंज होते, ते मोशनमध्ये आहेत.
इकडे पुढे जी व्यक्ती आहे या दोघांच्या स्पीडमध्ये कितीचा डिफरन्स आहे 20चा, म्हणजे याला भारीत भारी वाटून हा 80च्या स्पीडनी चाललाय नाही, कारण हा इकडे 60च्या स्पीडनी चाललाय, यांच्यामध्ये डिफरन्स फक्त 20चा आहे ना, बरोबर. म्हणजे जेवढं स्पीड याला दिसतंय किंवा जेवढी मोशन याच्या दृष्टीने हा करतोय तेवढी याच्या दृष्टीने हा करत नाहीये, आहे बरोबर. म्हणजे याला याचा स्पीड किती वाटतंय, फक्त 20नी चाललाय, कारण हा 60च्या स्पीडनी पुढे चाललाय, तो 80च्या चाललाय, म्हणजे याला फक्त ते 20वाला जो चेंज आहे ना तो अनुभवता येतोय. पण इथे बसलेली जी व्यक्ती आहे ना तिला या दोघांमधलं स्पीड कळतंय ना की हा जास्त स्पीडनी चाललेला आहे, हा कमी स्पीडनी चाललेला आहे. अशा पद्धतीने मोशन ही टाईमसोबतच ऑब्झर्वरवर सुद्धा डिपेंड असते. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर ज्या काही आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये अनेक प्रकारच्या मोशन्स पाहतो किंवा अनेक असे ऑब्जेक्ट पाहतो, अनेक अशा वस्तू पाहतो की ज्या त्यांच्या रेस्ट पोझिशनला पण आहेत किंवा ज्या काही सतत मूव्ह होणाऱ्या आहेत, मग त्यांच्या मुवमेंटवर म्हणजे त्यांची नाही का हालचाल कशा पद्धतीने होते, त्यांची स्थिती कोणत्या प्रकारे बदलतायत याच्यावर सुद्धा आपण मोशन्सचे टाईप्स करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिला टाईप्स ऑफ मोशन. टाईप्स ऑफ मोशनमध्ये 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा कोणते कोणते. सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे ट्रान्झिशनल मोशन. ट्रान्झिशनल मोशन किंवा यालाच आपण स्थानांतरणीय गती असं सुद्धा म्हणतो. यालाच आपण म्हणतोय स्थानांतरणीय गती. आता हे कशाला म्हणायचं, कन्सिडर करा असा हा स्ट्रेट रोड आहे बरोबर. स्ट्रेट रोड आहे, तुम्ही याच्यावरून सरळ धावत चाललाय, एका स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही काय करताय, धावताय, आहे बरोबर. किंवा कोणतेही एखादं वाहन चालवताय ते एका स्ट्रेट लाईनमध्ये चालवताय, म्हणजे तुमची जी मोशन आहे ती एका ठराविक लाईनमध्ये आहे, एका स्ट्रेट लाईनमध्ये आहे. आणि अशा प्रकारच्या गतीला आपण स्थानांतरणीय गती किंवा ट्रान्झिशनल मोशन असं म्हणतो. आहे क्लिअर. फार जास्त सोपं आहे, याच्यामध्ये फार काही असं लोड घेण्यासारखं काहीच नाही आहे. कोणतं एखादं ऑब्जेक्ट आहे ते त्याच्या स्ट्रेट लाईनमध्ये पुढे चाललंय तर आपण त्याला काय म्हणतोय, ट्रान्झिशनल मोशन. मग जरी स्ट्रेट लाईनमध्ये असेल किंवा थोड्या फार प्रमाणात वक्राकार गतीने असेल, म्हणजे अगदी थोड्याफार प्रमाणात ते कर्व म्हणजे थोडीशी पोझिशन चेंज होते तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणतो, स्थानांतरणीय गती असं म्हणतो किंवा ट्रान्झिशनल मोशन असं म्हणतो. त्याच्यानंतरची पुढची येते घूर्णन गती, ज्याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. दुसऱ्या प्रकारची जी आहे तिला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन कशाची असू शकते सांगा, रोटेशनल मोशन किंवा घूर्णन गती मराठीमध्ये. एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ते त्याच्या सेंट्रल ॲक्सिसच्या भोवती फिरतंय सर्क्युलर वेनी किंवा सर्क्युलर एका वर्तुळाकार मार्गाने त्याच्या ॲक्सिसच्या भोवती ते काय करतंय, फिरतंय. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण कशाचं देऊ शकतो, भोवरा आहे बरोबर. लहानपणी सगळेच खेळतात भोवरा, दोरी बांधायची, सोडायचा. तो काय करतो, एका त्याच्या ठराविक ॲक्सिसच्या भोवती स्वतःभोवतीच काय करत असतो, फिरत असतो. कोणती मोशन आहे, रोटेशनल मोशन. अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, याला आपण काय म्हणतोय, या मोशनला आपण काय म्हणतोय, रोटेशनल मोशन असं म्हणतोय किंवा घूर्णन गती असं म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतरची तिसऱ्या प्रकारची आहे तिला आपण म्हणतोय ऑसिलेटरी. तिला आपण म्हणतोय ऑसिलेटरी मोशन किंवा दोलन गती. ऑसिलेटरी मोशन किंवा दोलन गती कोणाला म्हणतोय आपण, कोणत्या एक्झाम्पल देऊ शकता का, आपलं नाही का घड्याळाचा जो दोलक असतो त्याची जी मुवमेंट असते ती दोलक, पेंड्युलम, त्याची जी मोशन असते म्हणजे नाही का ती कशा प्रकारच्या म्हणायची, कशा प्रकारची मोशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ते पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने काय होतंय, त्याच मोशनमध्ये आहे. म्हणजे जर का दोलकाचं एक्झाम्पल आठवत असेल तर बघा, आठवत असते सगळ्यांना नाही का, किंवा पेंड्युलम आठवा, ते एका नाही का ठराविक अशा पुन्हा पुन्हा
त्याच मार्गाने जात असतं आणि अशा प्रकारची जी मोशन असते तिला आपण काय म्हणतो, ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. ठीक आहे. या झाल्या मोशनच्या 3 टाईप्स. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनसुद्धा येते. मग सर्क्युलर मोशन आपण पुढे पाहूया, जेव्हा आपण याच्या वेगळ्या वेगळ्या टर्म्स बघू ना, तेव्हा त्या टर्म्स पाहिल्याच्या नंतर आपण ते बघूयात. आता इकडे आपलं स्केलर क्वांटिटीज, वेक्टर क्वांटिटीज म्हणजे काय ते सगळं आपण डिस्कस करून झालेलं आहे. आता आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहायचेत की मोशनशी रिलेटेड आहे, बरोबर. सगळ्यात पहिल्या 2 टर्म की ज्यांच्यामध्ये आपल्याला नाही का डिफरन्शिएट करून एकमेकांशी कंपेअर करून मग आपण ते अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिली आहे डिस्टन्स. डिस्टन्स आणि दुसरी आहे डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स म्हणजे आपण याला म्हणतोय अंतर आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण म्हणतो विस्थापन. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांमध्ये काय फरक आहे, एक साधा एक्झाम्पल घेऊयात. आपण इथे या ठिकाणी आपण राहतोय, ठीक आहे. ए या ठिकाणावरून आपली शाळा इकडे 3 किलोमीटर जायला लागलं आपल्याला. इथून पुढे आपण 5 किलोमीटर गेलो, एवढ्या दूर आहे, ठीक आहे. इकडून पुढे आपण 5 किलोमीटर गेलो आणि इथे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ना, असं कोणतंही एक आपलं स्कूल आहे, मार्केट आहे, काही आहे ते आहे, ठीक आहे ना. पण ही अशा प्रकारची मोशन आहे, अशा प्रकारचा डिस्टन्स आहे. म्हणजे आपण इथे राहतोय, इकडून इथे यायला लागतंय आपल्याला आणि इथून पुन्हा पुढे 5 किलोमीटर एवढं काय आहे, डिस्टन्स आहे. मग हे डिस्टन्स म्हणजे आपण काय म्हणतो की नाही का ॲक्च्युअल डिस्टन्स किंवा ॲक्च्युअल पार्ट कवर्ड बाय ऑब्जेक्ट. म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर इथे एखादं ऑब्जेक्ट आहे, एक्स असं समजूयात ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टला इथंपर्यंत पोहोचायचं आहे, तर तो ॲक्च्युअल डिस्टन्स किती त्याला कव्हर करावं लागेल, हे 3 आणि हे 5 म्हणजेच त्याला कव्हर करावे लागतील 8 मीटर. एवढं नको घेऊयात, मीटरमध्ये घेऊयात. 8 मीटर एवढं कव्हर करावं लागेल त्याला डिस्टन्स. म्हणजेच डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टनी ॲक्च्युअल किती म्हणजे रिअलवालं डिस्टन्स किती कव्हर केलं आहे त्याला आपण म्हणतो डिस्टन्स असं, किंवा किती त्यांनी अंतर पार केलेलं आहे, ठीक आहे ना. किती झालं, हे एवढं झालं. मग डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये डिफरन्स काय आहे. आता बघा, इकडे आपण एक पॉईंट घेतलेला होता, 3 मीटर आहे, इकडे आहे 5 मीटर आपल्याला जायचं आहे. हा पॉईंट आहे ए हा आणि हे ठिकाण आहे बी, हे बरोबर आहे ना. मग या दोन पॉईंटमधलं जे मिनिमम डिस्टन्स आहे, हा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणणार इनिशियल पॉईंट. हा बी हा जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणणार आहे फायनल पॉईंट. या दोघांमधलं म्हणजेच इनिशियल पॉईंट म्हणजेच आपण म्हणतोय सुरुवातीचा, ठीक आहे, इनिशियल पॉईंट, आणि फायनल पॉईंट म्हणजे अंतिम बिंदू, ठीक आहे. या दोघांमधलं मिनिमम डिस्टन्स म्हणजेच कमीत कमी अंतर, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट किती झालं. हा इनिशियल पॉईंट आहे आपला आय हा फायनल पॉईंट आहे एफ हा. या दोघांमधलं मिनिमम डिस्टन्स किती आहे, 4 आहे. कन्सिडर करतोय आपण 4 आहे, ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट किती झालं, 4 झालं. इकडे डिस्टन्स किती होतं, 8 मीटर एवढं येत होतं. डिस्टन्स कळालं की ॲक्च्युअल पाथ एखाद्या ऑब्जेक्टने किती कव्हर केला आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट यांच्यामधलं मिनिमम डिस्टन्स, मिनिमम अंतर किती आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग आपण हे एक्सप्रेस कसं करतो, डिस्टन्स जे आहे ते आपण एक्सप्रेस करतो कॅपिटल डी ने. डिस्प्लेसमेंट जे आहे ते डिस्प्लेसमेंट आपण डिनोट करतो एस ने. दोघांचं डिनोशन कळालं का. डिस्प्लेसमेंट एस ने. डिस्टन्स ही जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी कशी आहे, स्केलर क्वांटिटी.
काय आहे? स्केलर क्वांटिटी म्हणजेच अदिश राशी. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट ही जी क्वांटिटी आहे ती आहे वेक्टर क्वांटिटी. ती काय आहे? वेक्टर क्वांटिटी म्हणजेच सदिश राशी. आता सदिश आणि म्हणजेच याला आपल्याला वरती ॲरो दाखवावा लागणार, वेक्टर दाखवावा लागणार. क्लिअर आहे मुद्दा? ठीक आहे. दोघांमधला डिफरन्स कळाला. डिस्टन्स म्हणजे काय? ॲक्च्युअल डिस्टन्स ॲक्च्युअल पाथ एखाद्या ऑब्जेक्टने किती कव्हर केला आहे, बरं, एखाद्या ऑब्जेक्टने किंवा एखाद्या वस्तूने प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण मराठीमध्ये. इकडे कमीत कमी डिस्टन्स, सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा किंवा अंतिम बिंदू जो आहे त्यांच्यामधलं कमीत कमी डिस्टन्स म्हणजे आपण म्हणतोय विस्थापन. ठीक आहे. विस्थापन आपण डिनोट कशाने करतो? एसनी डिनोट करतो, एस वेक्टरनी डिनोट करतो, कारण ही वेक्टर क्वांटिटी आहे. तिला एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला परिमाणासोबत मॅग्निट्यूडसोबतच डिरेक्शन म्हणजे दिशेची सुद्धा गरज असते. आपण पुढे गेलो. यांचं एसआय युनिट काय आहे? डिस्टन्सचं एसआय युनिट आहे मीटर. डिस्प्लेसमेंटचं सुद्धा एसआय युनिट काय आहे? मीटर हेच आहे. क्लिअर का हा पॉईंट आहे? बरोबर. अजून एक याच्यामध्ये डिफरन्स लक्षात ठेवायचा कोणता? की डिस्टन्स जे आहे ते कधीच निगेटिव्ह नसतं. कॅन नेवर बी निगेटिव्ह. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह असू शकत नाही. डिस्प्लेसमेंट मात्र असू शकते, कॅन बी निगेटिव्ह. कधी कधी डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकते. क्लिअर का या दोघांमधला डिफरन्स? क्लिअर. ठीक आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन पहिल्या टर्म आपल्या डिस्कस करून झाल्या. पुढची टर्म आहे स्पीड आणि वेलॉसिटी. या टर्म आपल्याला प्रॉब्लेम्ससाठी महत्त्वाच्या आहेत. दुसरी टर्म आहे स्पीड, म्हणजेच आपण काय म्हणतो? स्पीड म्हणजे चाल मराठीमध्ये, आणि वेलॉसिटी वेग. स्पीड आणि वेलॉसिटी या दोघांमधला डिफरन्स काय आहे? सिम्पली आहे. एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा दोघांचा. कोणता आहे? स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच आपण अंतर भागिले वेळ. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट बाय टाईम म्हणजेच विस्थापन काळ म्हणा किंवा वेळ म्हणा, काहीही. ठीक आहे. आता यांच्या तुलनेमध्ये आपण यांना काय करतो? एक्सप्रेस करतो. मग डेफिनेशन करताना आपण यांची डेफिनेशन कशी करणार? की एखाद्या वस्तूनी एकक काळामध्ये कापलेलं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतोय? स्पीड असं म्हणतोय. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट आहे त्याने एका युनिट टाईममध्ये किती डिस्टन्स कव्हर केलंय, डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतोय? स्पीड असं म्हणतोय. म्हणजेच एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास आपण काय म्हणतोय? चाल असं म्हणतोय किंवा स्पीड असं म्हणतोय. डिस्टन्स कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. ठीक आहे. मग आता हे कसं अभ्यासायचं? एकदम सोपं आहे. कन्सिडर करा की एखादं ऑब्जेक्ट आहे आणि ते ऑब्जेक्ट एका युनिट टाईम म्हणजे पहिल्या 5 सेकंदांमध्ये एक ऑब्जेक्ट 10 मीटर जाते. ठीक आहे. दुसऱ्या 5 सेकंदांमध्ये ते ऑब्जेक्ट किंवा दुसरं कोणतं ऑब्जेक्ट आहे एखादं, ते दुसऱ्या 5 सेकंदांमध्ये 12 मीटर पार करतंय आहे. बरोबर. मग आपण या ऑब्जेक्टची आणि हे बी हे ऑब्जेक्ट आहे, ए या ऑब्जेक्टचं स्पीड किती झालं? पर सेकंड 10 मीटर आहे. बरोबर. यालाच आपण काय म्हणतोय? स्पीड असं म्हणतोय. बी या ऑब्जेक्टचं स्पीड किती आहे? 5 सेकंदांमध्ये किती जाते? 12 जाते. मग एकामध्ये किती जाईल? हे झालं त्याचं स्पीड. म्हणजे एका युनिट टाईममध्ये एखादं ऑब्जेक्ट किती डिस्टन्स कव्हर करते. खूप सोपं आहे. ठीक आहे. नंतर आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे आपण म्हणालो की विस्थापन
भागिले काळ किंवा वेग. म्हणजेच याची डेफिनेशन आपण कशी करणार की एखाद्या वस्तूने एका काळात विस्थापन ही कशी आहे, डिस्प्लेसमेंट ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे का, इकडे लिहिते हां. डिस्प्लेसमेंट म्हणजे मी एसने डिनोट करते, ही काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे बरोबर. मग वेक्टर क्वांटिटीला डिरेक्शनची गरज असते, दिशेची गरज असते. मग आपण वेलोसिटीची डेफिनेशन अशी करू शकतो का. इथे आपण काय डेफिनेशन केली, साधी आणि सोपी, की एकक काळात वस्तूंनी कापलेलं अंतर म्हणजे त्याचं काय झालं, स्पीड झालं बरोबर आहे. इथे डेफिनेशन करताना आपण काय करणार, एकक काळात वस्तूंनी एका विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर म्हणजे काय झाली, वेलोसिटी झाली. म्हणजे एका स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये एका युनिट टाईममध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजेच काय झाली, वेलोसिटी झाली. वेलोसिटी डिफरंट असू शकते, ठीक आहे. स्पीडसुद्धा कसं असू शकतं, डिफरंट असू शकतं ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. आता तेच आपण पुढे बघणार आहोत आपलं पुढचं. पण त्याच्या आधी आपण याचं SI युनिट बघू, ठीक आहे. स्पीड किंवा चाल, SI युनिट काय येणार आहे, फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स. डिस्टन्स आपण कशामध्ये देतो, मीटरमध्ये देतो. डिवायडेड बाय म्हणजेच काय येणार, पर, आणि टाईमचं युनिट काय आहे, सेकंड हे युनिट आहे. म्हणजेच मीटर पर सेकंड किंवा आपण त्याला मीटर पर सेकंड असं सुद्धा लिहू शकतो. क्लिअर. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, डिस्प्लेसमेंट आपण एसने डिनोट करतो. विस्थापन काय आहे युनिट, मीटर, आणि टाईम म्हणजे पर सेकंड. दोघांचं युनिट काय झालं, तेच झालं. इन शॉर्ट 2 स्टेटमेंट देते, त्या 2 स्टेटमेंटमधलं करेक्ट कोणतं, रॉंग कोणतं आपण बघूयात. सगळ्यात पहिलं इकडेच लिहूयात आपण, मीटर पर सेकंड हे काय झालं, याचं युनिट झालं. पहिलं स्टेटमेंट आहे की स्पीड is related to distance. Speed is related to distance. Second statement आहे velocity is related to displacement. क्लिअर का, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत, ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट स्पीड कशाशी रिलेटेड आहे, डिस्टन्स सोबत, ठीक आहे. फॉर्म्युला माहीत असू द्या, हा D/T आणि इकडे S/T. एस ही विस्थापन ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग आपण डेफिनेशन कशी करणार, जरी डेफिनेशन विचारताना विचारली ना, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. जेव्हा जेव्हा वेलॉसिटी येईल तेव्हा तेव्हा वेलॉसिटीला एक ठराविक डिरेक्शन हवी आपल्याला, ठीक आहे. स्पीडला डिरेक्शनची गरज नाही. स्पीड हे कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. क्लिअर. पुढे आपण गेलो, 2 स्टेटमेंट पाहिले. स्पीड कशाशी रिलेटेड आहे, डिस्टन्सशी रिलेटेड आहे. वेलॉसिटी कशाशी रिलेटेड आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापनाशी रिलेटेड आहे. क्लिअर का या 2 कन्सेप्ट. आता बघा, हा एक साधं आणि सोपं लॉजिक आहे की डिस्टन्स एखाद्या ऑब्जेक्टनी कव्हर केलेलं, एका युनिट टाईममध्ये, म्हणजे कन्सिडर करूयात एक ए हे ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. ए हे ऑब्जेक्ट 1 सेकंडमध्ये, एका सेकंडमध्ये 5 मीटर एवढं डिस्टन्स काय करतंय, पार करतंय. मग या ऑब्जेक्टचं स्पीड किती झालं, 5 मीटर पर सेकंड आहे बरोबर. कसं डिनोट करणार आपण, या ऑब्जेक्टचं स्पीड आहे पहिल्या सेकंदामध्ये 5 मीटर एवढं जाते, ठीक आहे. तेच ऑब्जेक्ट पुन्हा दुसऱ्या सेकंदामध्ये सुद्धा 5 मीटर एवढंच डिस्टन्स पार करतंय. तिसऱ्या, चौथ्या आणि सो ऑन पुन्हा 5 मीटर एवढंच डिस्टन्स पार करते आहे बरोबर. मग अशा प्रकारची जी मोशन असते ना, तिला आपण युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. म्हणजे एका ठराविक वेळेमध्ये तेवढंच अंतर पार करणं, ठीक आहे. ही झाली युनिफॉर्म मोशन. किंवा या स्पीडला आपण म्हणतो हे स्पीड कसं आहे, युनिफॉर्म आहे, एक समान गती आहे, ठीक आहे. पण कन्सिडर करा की हेच जर का स्पीड तुमचं बदलते. फॉर एक्झाम्पल एकच बाईक आहे किंवा एखादं वाहन आहे कोणतंही, ठीक आहे. ते चाललेलं आहे, आत्ता चाललं आहे 60च्या स्पीडनी आहे बरोबर. 60च्या स्पीडनी पुढे जाऊन स्पीड कमी केलं, स्पीड केलं 50, ठीक आहे. अजून पुढे जाऊन कमी केलं, स्पीड केलं किती, 40. पुढे अजून कमी केलं, 30 केलं. नंतर पुन्हा वाढवलं, 60 केलं आहे बरोबर. म्हणजे हे स्पीड सतत बदलत आहे,
आहे बरोबर. मग जर का अशा वेळी आपण काय करतो, ॲव्हरेज स्पीड जे असतं, ॲव्हरेज स्पीड आपण काउंट करतो. मग ॲव्हरेज स्पीडचे आपण फॉर्म्युला काय यूज करतो. आता ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे, कोणत्याही गोष्टीचा ॲव्हरेज काढताना आपण काय करतो, सम टोटल डिवायडेड बाय किती आहेत ते, तो नंबर आहे ना बरोबर. मग ॲव्हरेज स्पीड काढताना आपण काय करणार, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे वस्तूनी टोटल अंतर किती कापलं, डिवायडेड बाय टोटल टाईम रिक्वायर्ड आहे बरोबर. मग कन्सिडर करूयात आपण 150 एवढं काय केलं, अंतर कापलं गेलं किंवा अंतर तेवढं पार केलं त्या ऑब्जेक्टनी किंवा ते जे काही व्हेकल आहे त्याने 150 किलोमीटर एवढं पार केलं. आणि वेळ लागला किती, वेळ लागला 4 तास एवढा वेळ लागला. ठीक आहे ना, 3 तास एवढा वेळ लागला. सोपं घेऊयात ना थोडंसं मॅथ्स, नाही का. 3 तास एवढा वेळ लागला, म्हणजेच स्पीड म्हणजेच ॲव्हरेज स्पीड किती झालं, 50 किलोमीटर पर आवर आहे बरोबर. 50 किलोमीटर पर आवर. क्लिअर झालं. ॲव्हरेज स्पीड आपण कसं काढलं, फॉर्म्युला लक्षात ठेवा. टोटल डिस्टन्स कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टने एखाद्या व्हेकलनी कवर केलेलं टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल अंतर किती आहे, डिवायडेड बाय एकूण वेळ किती लागला ते आपल्याला काय मिळतं, ॲव्हरेज स्पीड मिळतं. पुढे जाऊयात. आता समजा आपल्याला ॲव्हरेज वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी कशाशी रिलेटेड असते, वेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे बरोबर, विस्थापनाशी रिलेटेड असते. मग वेलॉसिटी काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी आपण काढतो सम टोटल ऑफ वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. किती वेळ लागला, टोटल टाईम तेवढा. ठीक आहे. मग वेलॉसिटीची टोटल वेलॉसिटी म्हणजे आपण काय म्हणतो, सम टोटल ऑफ वेलॉसिटी मिनिमम डिस्टन्स. मग असं मिनिमम डिस्टन्स त्या पॉईंटमधलं किती होतं, समजा ते होतं 140 आहे बरोबर, 140. वेळ किती लागला आपल्याला, 2 तास लागले आहे बरोबर. मग ॲव्हरेज स्पीड किंवा ॲव्हरेज वेलॉसिटी आपण कशी काढणार आहे, किती झाली, 70 किलोमीटर पर आवर आहे बरोबर. किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड, मग सेकंडमध्ये त्या व्हॅल्यू मोठ्या होतील. ठीक आहे, किलोमीटर पर आवर यामध्ये घेऊयात. क्लिअर का इथंपर्यंत. म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड, वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट या 4 टर्म क्लिअर आहे बरोबर. नंतर बघूयात, नंतरची पुढची टर्म आहे, यांना डिनोटसुद्धा आपण कशामध्ये करणार, इधर मीटर पर सेकंडमध्ये किंवा किलोमीटर पर आवरमध्ये. ठीक आहे, इन जनरल मीटर पर सेकंड हे जे SI युनिट आहे तेच लक्षात ठेवा. नंतरचा पॉईंट आहे आपला स्पीड किंवा जे वेलॉसिटी आहे त्यांचे पुन्हा प्रकार पडतात. जसं की मी आत्ता इथे थोडंसं एक्सप्लेन केलेलं होतं. आता इन डिटेल आपण त्यांना हे करूयात. सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच एकसमान एकरेषीय गती. युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे आपण काय कसं डिफाईन करणार याला, युनिफॉर्म लिनियर मोशनला आपण डिफाईन कसं करणार, एक समान एकरेषीय गती. एका स्ट्रेट लाईनमध्ये एखादं ऑब्जेक्ट चाललेलं आहे, आपण सरळ एका लाईनमध्ये चाललोय. ठीक आहे, म्हणजे रोडमध्ये आपल्याला लागतायत, आपली शाळा लागते, आपलं घर लागतंय, पुढं अजून काहीतरी एखादं दुसरं कोणतं तरी एखादं ठिकाण लागतंय. कन्सिडर करा हे आहे, इथे आपलं काय आहे, घर आहे, H फॉर हाऊस. पुढे आपण गेलो थोडंसं, इथे काय आहे, इथे समजा आहे एखादं पोलीस स्टेशन आहे बरोबर. याला पार करून गेल्यावर येते आपलं स्कूल, कॉलेज जे काही असेल ते. ठीक आहे ना. मग ही काय झाली, एक लिनियर मोशन झाली, एक रेषीय, म्हणजे आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करतोय. ठीक आहे. मग या स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करताना
त्या ऑब्जेक्टचं स्पीड काय असणं, सारखं असणं. म्हणजेच थोडक्यात फर्स्ट सेकंडमध्ये मी काय सांगितलं, 5 मीटर जात आहे, दुसऱ्या सेकंदांमध्ये 5 मीटर जात आहे, तिसऱ्या सेकंदाला, आणि पुढे सो ऑन ते 5 मीटर अंतर पार करतं आहे. आणि अशा प्रकारची जी मोशन असते त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजे एक समान एक रेषीय गती आहे. बरोबर. म्हणजे पहिल्या 5मध्ये इथे, दुसऱ्या 5मध्ये, तिसऱ्या 5मध्ये इथे सारखा वेळ लागतोय, एका सारखं अंतर पार करतोय सारख्या वेळेमध्ये आहे. बरोबर. दुसऱ्या प्रकारची जी असते तिला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म आहे. बरोबर. दुसऱ्या प्रकारची जी मोशन आहे ती आहे लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन. लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजेच आपण कसं म्हणू शकतो, एक समान नैक रेषीय गती. म्हणजे आता इथे सिंपल आहे, फार काही नाही आहे अवघड. इकडे काय होत होतं, जर का आपण कन्सिडर केलं तर एका मिनिटमध्ये किती पार करतीये, समजा 60 मीटर पार करतीये, दुसऱ्या मिनिटाला सुद्धा 60च मिनिट काय करतीये, पार करतीये. तसं या केसमध्ये काय होतं, एखादं ऑब्जेक्ट आहे ते पहिल्या मिनिटाला, फर्स्ट मिनिटमध्ये ते पार करतंय 20 मीटर एवढं डिस्टन्स, 20 मीटर. ठीक आहे. दुसऱ्या मिनिटाला ते पार करतंय 30 मीटर एवढं डिस्टन्स, तिसऱ्या मिनिटाला पार करतंय ते 40 मीटर एवढं डिस्टन्स. म्हणजे इकडे काय होत होतं, एका ठराविक वेळेमध्ये सारखंच अंतर ते ऑब्जेक्ट कापत होतं. इकडे सारख्या वेळेमध्ये ते ऑब्जेक्ट वेगवेगळं अंतर काय करतंय, पार पाडतंय, कव्हर करतंय. मग अशा प्रकारची जी मोशन असते त्या मोशनला आपण म्हणतो लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन, म्हणजे नैक रेषीय गती आहे. बरोबर. इथंपर्यंत क्लिअर. तिसऱ्या प्रकारची जी मोशन आहे आपल्याला अभ्यासायची तिला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मगाशी आपलं सांगितलेलं होतं, पुढे आपण ते डिस्कस करू म्हणून. तीच आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एखादं ऑब्जेक्ट आहे ते वर्तुळाकार मार्गाने फिरतंय. ठीक आहे. पण वर्तुळाकार मार्गाने फिरताना ते सारख्या कालावधीमध्ये, म्हणजे सारखंच अंतर कव्हर करतंय. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एका मिनिटमध्ये ते कव्हर करतंय 20 मीटर, दुसऱ्या मिनिटमध्ये कव्हर करतंय पुन्हा 20 मीटर, तिसऱ्या मिनिटमध्ये सुद्धा 20 मीटर कव्हर करतंय. मग अशा प्रकारची जी मोशन असते तिला आपण म्हणतो युनिफॉर्म मोशन. पण ही होते कशी, वर्तुळाकार मार्गाने होते, एका सर्क्युलर पाथमध्ये होते आहे. बरोबर. सर्क्युलर पाथमध्ये होतीये. मग अशा मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा एक समान वर्तुळाकार गती. यालाच आपण काय म्हणतो, एक समान वर्तुळाकार गती. ठीक आहे. आता इथे एक डिफरन्स लक्षात ठेवायचा. कोणता, जेव्हा आपण युनिफॉर्म लिनियर पाहत होतो तेव्हा तिकडे स्पीड सेम होतं, इकडे त्याची वेलॉसिटी चेंज होत होती, स्पीड चेंज होत होतं आहे. बरोबर. वेगवेगळं अंतर कापत होतं. इकडे डिस्टन्स सेम कव्हर करतंय, पहिल्यामध्ये 20, दुसऱ्यामध्ये 20, तिसऱ्यामध्ये सुद्धा 20. म्हणजे यांचं स्पीड बदलतंय का, नाही. स्पीड काय आहे, सेम आहे. पण वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटी म्हणजेच जिला आपण काय म्हणतो, वेलॉसिटी वेग. बरोबर. आणि स्पीड म्हणजे चाल आणि वेग. यांची जी चाल आहे, स्पीड आहे, ते सेम राहते. पण वेलॉसिटी बदलते. वेलॉसिटी का बदलते, कारण वेलॉसिटी ही कशाशी संबंधित असते, वेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंटशी संबंधित, म्हणजेच विस्थापनाशी संबंधित असते. डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते, विस्थापनाशी संबंधित असते आहे. बरोबर. मग वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट रिलेटेड आहे. मग डिस्प्लेसमेंटमध्ये ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे की जिच्यामध्ये आपल्याला नाही का परिमाणासोबत, मॅग्निट्यूडसोबत डिरेक्शनसुद्धा गरजेचं असतं. मग एक सर्क्युलर पाथनी जेव्हा एखादी वस्तू फिरत असते तेव्हा प्रत्येक पॉईंटला, ठीक आहे,
प्रत्येक पॉईंटला तिची जी डिरेक्शन आहे ती काय होत असते, चेंज होत असते. डिरेक्शन काय होत असते, चेंज होत असते. डिरेक्शन चेंज होते म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट चेंज होते. डिस्प्लेसमेंट चेंज होते म्हणजेच त्याची वेलॉसिटीसुद्धा काय होणार आहे, सेम असते का वेलॉसिटी, नसते. वेलॉसिटी काय होते, बदलते. क्लिअर. मग ह्याने किती अंतर कव्हर केलं हे आपण कसं काढणार, खूप सोपं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू, किंवा याला आपण काय म्हणतो, किती कव्हर केलं याच्यासाठी, किंवा वेग, स्पीड आपण कसं काढतो यांचं, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम आहे. बरोबर, स्पीडचा फॉर्म्युला. डिस्टन्स, याचं डिस्टन्स किती असणार आहे, याचा जेवढा सर्कम्फरन्स आहे किंवा याचा परिघ जेवढा आहे, सर्कम्फरन्स जेवढा आहे तेवढं, डिवायडेड बाय वेळ किंवा काळ किंवा टाईम. मग परिघ किंवा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपण कसा काढतो, 2πr डिवायडेड बाय टी. हे काय झाला, याचा एका युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपण स्पीड कसं काउंट करणार तो फॉर्म्युला. ठीक आहे. एक्झाम्पल्स आपण कोणते कोणते देऊ शकतो. अजून एक मुद्दा कोणता, की जेव्हा युनिफॉर्म एखादं ऑब्जेक्ट सर्क्युलर वेमध्ये फिरत असतं ना, तेव्हा नेहमी ते त्याच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होऊन फिरत असतं. ठीक आहे. सेंटरकडे आकर्षित होऊन ते मग फिरत असतं आणि या फोर्सला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. नंतर पहा, याच्यामध्ये जर का काही एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारचे, आता ते तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे की ती त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन फिरत असते आणि म्हणूनच ते कारण असतं की नाही का, ते एका ठराविक ऑर्बिटमध्ये फिरतात. आपण जेव्हा ग्रॅव्हिटेशन शिकू ना तेव्हा ते आपण शिकू की नाही का, ते प्रत्येक ऑर्बिटमध्ये एका ठराविक ठिकाणीचं प्रत्येक प्लॅनेट जो आहे तो कशा पद्धतीने फिरत असतो. बरोबर आहे ना. जर का ग्रॅव्हिटेशन पृथ्वीवर आहे तर ते येत का नाही, हा पुढे डिस्कस करू ते आपण. इकडे आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की प्रत्येक जे काही ऑब्जेक्ट आहे की जे सर्क्युलर मोशनमध्ये काय करत आहे, फिरत आहे, ते नेहमी सेंटरकडे अट्रॅक्ट होऊनच फिरत असतं आणि या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे तर काही कायनॅमेटिकल इक्वेशन्स, म्हणजेच आपण ज्यांना गतिविषयक समीकरणे, कोणती कोणती येतात, गतिविषयक 3 समीकरणे आहेत. गतिविषयक समीकरणे, किंवा आपण त्यांना कायनेमॅटिकल इक्वेशन्स असं म्हणूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जे इक्वेशन आहे ते रिलेटेड आहे टाईम आणि वेलॉसिटीशी रिलेटेड. याच्या आधी आपला एक मुद्दा डिस्कस करायचा राहिला, तो म्हणजे ॲक्सिलरेशन. ठीक आहे. याच्या आधी आपलं एक ॲक्सिलरेशन डिस्कस करायचं राहिलं. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ॲक्सिलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजेच वेग बदलाचा दर, म्हणजे आपण काय म्हणतो, ॲक्सिलरेशन किंवा त्वरण. ठीक आहे. हे एक ऑब्जेक्ट आहे ए, हे मूव झालं इथे, बी या ठिकाणी गेलं. बरोबर आहे. इथे त्याची जी इनिशियल वेलॉसिटी होती, म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे, याचा सुरुवातीचा वेग किती असेल, इनिशियल वेलॉसिटी यू. इथे पोहोचलं म्हणजे ही झाली त्याची फायनल वेलॉसिटी, म्हणजेच अंतिम वेग. ठीक आहे. आणि या दोघांमधला रेट ऑफ चेंज ऑफ, म्हणजे एका ठराविक टाईममध्ये किती डिफरन्स आला किंवा किती अंतर पार केलं ते म्हणजे काय असते, वेलॉसिटी असते. ठीक आहे. जेव्हा रेट ऑफ टाईम आलं ना, रेट ऑफ चेंज आलं की डिवायडेड बाय टी करायचं. बरोबर आहे. मग फॉर्म्युला काय आहे ॲक्सिलरेशनचा, इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी आपण व्हीनी डिनोट करतो. मग फॉर्म्युला आपला येतो व्ही मायनस यू बाय टी, म्हणजे हा फॉर्म्युला झाला ॲक्सिलरेशनचा फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टी.
हा झाला फॉर्म्युला. आणि आता याच्या पुढे आपण बघूयात कायनॅमेटिकल इक्वेशन्स. 3 इक्वेशन्स आपल्याला महत्त्वाचे आहेत इथे, ठीक आहे, ते कुठेतरी याच्यावरती डिपेंड आहेत. लक्षात आलं ना हे? याचा आपण फॉर्म्युला कसा लिहिणार आहे? वेलोसिटीचं युनिट काय आहे? वेलोसिटीचा मीटर पर सेकंड डिवायडेड बाय टाईम आहे, म्हणजे इथेही सेकंड आलं, इथेही सेकंड आलं आहे, बरोबर. मग आपण काय म्हणणार? मीटर पर सेकंडचा स्क्वेअर हे झालं ॲक्सिलरेशनचं युनिट, ठीक. मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा आपण त्याला मीटर पर सेकंड स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो. क्लिअर आहे? ॲक्सिलरेशन त्वरण, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, एका ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन आहे, तिथून ते दुसऱ्या पोझिशनला गेलं, त्याच्या वेलॉसिटीमध्ये बदल झाला, त्याच्या वेगामध्ये बदल झाला, वेग बदलाचा दर म्हणजे त्वरण, ठीक आहे. मग सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग या दोघांमधला डिफरन्स आणि तो किती वेळेमध्ये झाला ते, या सगळ्याचं जे काही आपण व्हॅल्यू काढतो तिला आपण काय म्हणतो? ॲक्सिलरेशन किंवा त्वरण असं म्हणतो, ठीक आहे. नंतरचं सगळ्यात पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे आपलं, ते आहे कशाशी रिलेटेड आहे? ते आहे वेग आणि काळ. म्हणजेच वेग म्हणजे आपण म्हणालो वेलॉसिटी आणि टाईमशी रिलेटेड आहे पहिलंवालं, ठीक आहे. दुसरं जे आहे ते दुसरं कशाशी रिलेटेड आहे? दुसरं रिलेटेड आहे विस्थापन, म्हणजेच ज्याला आपण स्थिती आणि काळ. स्थिती आणि काळ. स्थिती आणि काळ म्हणजेच आपण याला डिस्प्लेसमेंट आणि टाईम यांच्याशी रिलेटेड आहे वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि टाईम. आणि तिसरं जे आहे ते तिसरं आहे स्थिती आणि वेग. इथे लिहूयात ते आपण, स्थिती आणि वेग यांच्याशी रिलेटेड असलेलं ते समीकरण आहे. पहिलं आहे वेलॉसिटी टाईम. काय आहे पहिलं समीकरण? आपल्या सगळ्यांना हे तर पाठच करायचे हे तिन्ही समीकरण. पहिलं सांगतं आपल्याला v इज इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू u प्लस at. सिम्पली काढून बघायचं का? ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय होता? v मायनस u बाय t आहे, बरोबर. v मायनस u बाय t. हे जे t आहे त्याला इकडे घेऊन चला, काय झालं? at झालं. इकडे काय राहिलं? v मायनस u राहिलं आहे, बरोबर. हे मायनस u इकडे आणले, काय झाले? प्लस u झाले. इथे ऑलरेडी कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे साईन कोणतं असणार? प्लस असणार. at इज इक्वल टू v, म्हणजेच इन शॉर्ट v इज इक्वल टू u प्लस at. हा पहिला फॉर्म्युला आपल्याला मिळतो. क्लिअर आहे? नंतरचं दुसरं इक्वेशन आहे s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. हे झालं सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन. थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन जे आहे ते सांगतं रिलेशन आपल्याला v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे पाठच करायचे आहेत तिन्ही कायनॅमॅटिकल इक्वेशन, u स्क्वेअर प्लस 2as थर्डवालं इक्वेशन, सेकंडवालं इक्वेशन आणि फर्स्टवालं इक्वेशन, ठीक आहे. तिन्ही इक्वेशन पाठ करायचे आहेत, कारण जेव्हा आपण पुढे प्रॉब्लेम्स पाहू तेव्हा आपल्याला जेव्हा लॉज ऑफ मोशन याच्या पुढचं लेक्चर होणार आहे त्याच्यानंतर आपण ते प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते सगळं फिजिक्स कव्हर झाल्याच्या नंतर मग आपण पुढे पाहणार आहोत, ठीक आहे. हे होतं आपलं मोशनशी रिलेटेड लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण कायनॅमॅटिकल इक्वेशन्स पाहिले. नंतर आपण काही नाही का टर्म्स पाहिल्या, डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, त्यांच्यामधला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या क्वांटिटीज स्केलर क्वांटिटीज आहेत, कोणत्या क्वांटिटी वेक्टर क्वांटिटीज आहेत, यांच्यामधला सुद्धा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. आणि त्या आपण डिनोट कशाने करतो ते, कारण ते आपल्याला पुढे जेव्हा आपण प्रॉब्लेम शिकू ना तेव्हा जेव्हा आपल्याला युनिट्स लिहायचे असतात, मीटर पर सेकंड आहे काय आहे, तेव्हा ते तिकडे गरजेचं असतं. प्रॉब्लेम्स फार जास्त विचारत नाही. या 2 वर्षांमध्ये एखादं दुसरं प्रॉब्लेम विचारला जातो, तरीसुद्धा आपण ते करूयात नंतर. पण जेव्हा फिजिक्स आपलं कव्हर होईल त्यानंतर सगळे 1-2 लेक्चर आपण पूर्ण प्रॉब्लेम्सवरती घेणार आहोत, ठीक आहे. होप सो हा जो व्हिडिओ होता मोशनशी रिलेटेड तो तुम्हाला समजलेला असेल. याच्या पुढचं जे लेक्चर आहे ते आपण याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.